नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज तारीख आहे 27 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 27 ऑगस्टच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आज ई-श्रम पोर्टलने किती वर्षे पूर्ण केली आहेत? पर्याय आहेत 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे आणि 6 वर्षे. तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्षे. आता हे ई-श्रम कधी सुरू झाले आणि त्याचा काय उद्देश होता याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. आज ई-श्रम पोर्टलने 5 वर्ष पूर्ण केली आहेत. याची स्थापना झालेली ई-श्रम पोर्टलची 26 ऑगस्ट 2021 रोजी. उद्देश काय होता तर असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना राष्ट्रीय डेटाबेस आणि सामाजिक सुरक्षेचा लाभ देणे. नोंदणी तर आत्तापर्यंत 31.89 कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी या पोर्टलवर झाली आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची कोणती बैठक झाली? पर्याय आहेत 50वी, 51वी, 52वी आणि 53वी. तर याच प्रश्न पुन्हा एकदा वाचतो तर 25 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची कोणती बैठक झाली? पर्याय आहेत 50वी, 51वी, 52वी, 53वी. तर याचं योग्य उत्तर आहे 53वी. आता या बैठकीबद्दल थोडीशी आपण अधिक माहिती घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रगती मंचाची 53वी बैठक पार पडली. या बैठकीची ठळक वैशिष्ट्ये तर दिनांक होता 25 ऑगस्ट 2026, ठिकाण होतं सेवा तीर्थ नवी दिल्ली, आढावा होता रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातील 9 राज्यांमध्ये विस्तारलेल्या 30,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 6 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची समीक्षा करण्यात आली. इतर मुद्दे तर या बैठकीत ॲग्रीस्टेक मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सायबर फसवणुकीविरुद्ध घ्यावयाची काळजी यावरही चर्चा झाली. आय होप हा प्रश्न समजला असेल. तर यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात. EPFOने आज कोणत्या राज्यात ओणम पूर्वी 1 ऑगस्ट 2026 पेन्शन वितरित केली? प्रश्न पुन्हा एकदा वाचतो तर EPFO ने आज कोणत्या राज्यात ओणम पूर्वी ऑगस्ट 2026 पेन्शन वितरित केली? आता ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात हे तुम्हाला आय थिंक माहीत असेल. पर्याय आहेत तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. आता याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFOने ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर केरळम झोन राज्यात ऑगस्ट 2026 ची मासिक पेन्शन वेळेपूर्वीच वितरित केली आहे. महत्त्वाचे तपशील तर लाभार्थी आहेत केरळमध्ये जवळपास 4,40,901 पेन्शनधारकांच्या बँक खात्यात ही पेन्शन जमा केली. वितरणाची तारीख तर ही पेन्शन 26 ऑगस्ट 2026 रोजी जमा करण्यात आली. पद्धत आहे ही रक्कम सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे CPPS म्हणजेच केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. उद्देश काय तर साधारणपणे कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 1995 अंतर्गत पेन्शन महिन्याच्या शेवटी दिली जाते, परंतु आगामी ओणम उत्सवासाठी पेन्शनधारकांच्या पैशाची अडचण भासू नये म्हणून ही विशेष तरतूद करण्यात आली. आय होप हा प्रश्न समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. ICATचे पूर्ण रूप काय आहे? पर्याय आहेत इंडियन सेंटर ऑफ ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, इंडियन काउन्सिल फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल काउन्सिल फॉर ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो आणि याचे पूर्ण रूप काय आहे तर ICATचे पूर्ण रूप काय आहे तर पर्याय आहेत इंडियन सेंटर फॉर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, इंडियन काउन्सिल फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल काउन्सिल फॉर ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट. याचं योग्य उत्तर आहे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी. हा मुद्दा आता का चर्चेत आहे याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. ICATचे पूर्ण रूप इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी असे आहे. हे भारत सरकारचे केंद्रीय भारी उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले एक अग्रगण्य ऑटोमोटिव्ह चाचणी प्रमाणन म्हणजे सर्टिफिकेशन आणि संशोधन केंद्र आहे, जे हरियाणातील मानेसर येथे स्थित आहे. हा आता का चर्चेत आहे तर ICAT सध्या प्रामुख्याने खालील महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आहे. पहिले कारण आहे भारताच्या पहिल्या 15 मल्टी एक्सेल स्लीपर बसचे प्रमाणीकरण.
भारतातील पहिल्या 15 मीटर मल्टी एक्सेल स्लीपर बसचे प्रमाणीकरण. आयकॅटने ऑगस्ट 2026 मध्ये सिंटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 15 मीटर लांबीच्या मल्टी एक्सेल स्लीपर बसला देशातील पहिली अधिकृत अनुपालन प्रमाणपत्र म्हणजेच कॉम्प्लियन्स सर्टिफिकेट जारी केली आहे. प्रवासी वाहतूक श्रेणीतील ही भारतातील सर्वात लांब मान्यताप्राप्त बस आहे. आय होप प्रश्न समजला असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूया. आज IICT आणि नेटफ्लिक्स यांनी किती विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जारी केली? पर्याय आहेत 50, 75, 100 आणि 150. तर याचं योग्य उत्तर आहे 100 विद्यार्थ्यांसाठी. आता याच नेटफ्लिक्स आणि आयकॅटच्या स्कॉलरशिपबद्दल थोडीशी अधिक माहिती घेऊया. इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे IICT आणि नेटफ्लिक्स यांनी संयुक्तपणे 100 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जारी केली आहे. या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. आर्थिक मदत. तर या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 50 ते 80% पर्यंत आर्थिक सूट दिली जाणार आहे. पात्रता. तर ही शिष्यवृत्ती देशभरातील विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिक म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स दोघांसाठी खुली आहे. अभ्यासक्रम. तर यामध्ये 6 व्यावसायिक कार्यक्रमांचा म्हणजे 2-1 वर्षाची डिप्लोमा आणि 4-6 महिन्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम समावेश आहे, जे ॲनिमेशन, VFX, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राशी संबंधित आहे. उपक्रम. ही घोषणा नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्स म्हणजे नेटफ्लिक्स अँड स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्हचा एक भाग आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि हे काही होते आजचे प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये एकदा नक्की सांगायचं आहे. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.